Hello students, welcome to the Pravinya Academy. In case of Science 1, today we are going to see first topic, that is gravitation. Gravitation, its Marathi meaning is गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे हा शब्द यानुसार बनलेला आहे, गुरुत्व अधिक आकर्षण, म्हणजे अर्थच्या सेंटरच्या दिशेनं होणारं आकर्षण. यालाच आपण काय म्हणू शकतो, गुरुत्वाकर्षण म्हणू शकतो. समजा मी एक बॉडी घेते आणि ही बॉडी मी रिलीज करते, तर काय होतं, ही बॉडी अर्थच्या दिशेनं काय होते, अट्रॅक्ट होते, आणि यालाच आपण काय म्हणू शकतो, गुरुत्वाकर्षण म्हणू शकतो. तर गुरुत्वाकर्षणचा शोध हा कुणी लावलेला आहे, न्यूटननं लावलेला आहे. तर असं म्हटलं जातं, ज्यावेळी विचारमग्न अवस्थेमध्ये न्यूटन हा ऍपल ट्रीच्या खाली बसलेला होता, तर त्यावेळी एक ऍपल वरून खाली पडले. तर हे ऍपल वरून खाली पडले, त्यावेळी न्यूटननं असा विचार केला, हे ऍपल वरून खालीच का पडले, हे या दिशेला का गेले नाही, हे वरच्या दिशेला का गेलं नाही. तर त्यावेळी न्यूटनने विचारांती असं ठरवलं की या ऍपलला अर्थनं स्वतःकडं अट्रॅक्ट करून घेतलेलं आहे. म्हणजेच ही अर्थ आणि ऍपल यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स प्रेझेंट आहे. आणि या अट्रॅक्टिव्ह फोर्सलाच न्यूटननं काय नाव दिलेलं आहे, ग्रॅव्हिटेशन असं नाव दिलेलं आहे. आता आपलं म्हणणं असं, एखादी वरची बॉडी असेल तर ती खाली पडणारच, त्यात काय आले, अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशन. तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज दिस इज द अर्थ, कशाचा भाग आहे, अर्थचा, अँड दिस इज द नॉर्थ पोल, हा कशाचा भाग आहे, नॉर्थ पोलचा भाग आहे. आता मी या ठिकाणी एक बॉडी अबाव द नॉर्थ पोल आहे, अँड आय रिलीज दॅट बॉडी फ्रॉम हिअर, इथून एक बॉडी रिलीज करायची. तर ही बॉडी कुठं फॉल होते बाबा, नॉर्थ पोलच्या दिशेनंच फॉल होते. समजा हा साऊथ पोलचा भाग आहे. आता साऊथ पोलच्या वरती मी बॉडी हेल्ड केलेली आहे आणि इथून बॉडी रिलीज करायची. तर काय होतं, ही बॉडी अशी खाली फॉल होत नाही, परंतु ती बॉडी साऊथ पोलच्या दिशेनं फॉल होते. म्हणजेच अर्थ काय करते, या बॉडीला स्वतःकडे अट्रॅक्ट करते, तसंच या बॉडीला सुद्धा काय होते, स्वतःकडे अट्रॅक्ट करते. तर दोन बॉडीमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं म्हणायचं. ओके. तर आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कोणत्या ठिकाणी असू शकेल, तर अर्थ वरती जेवढ्या बॉडी आहेत, तर त्या सर्व बॉडी या अर्थनं स्वतःकडे अट्रॅक्ट केलेल्या आहेत बाय ग्रॅव्हिटेशन. तसंच युनिव्हर्स मध्ये ज्या ज्या बॉडीज आहेत, तर त्या दोन बॉडी, प्रत्येक बॉडीमध्ये काय प्रेझेंट असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो. तसंच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कुठं कुठं असू शकेल, तर सन अँड प्लॅनेट्स, प्लॅनेट्स आणि सन मध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असतो. तसंच अर्थ अँड मून यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट असेल. आता या ठिकाणी प्रश्न असा येतो, समजा दिस इज द अर्थ, हा कशाचा भाग आहे, अर्थचा भाग आहे, अँड दिस इज द मून, हा काय आहे, मून. जर अर्थ आणि मून मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, तर हा मून अर्थ वरती फॉल झाला पाहिजे, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. हे का होत नाही, तर हा जो मून आहे, दॅट इज रिव्हॉल्विंग राउंड द अर्थ इन सर्क्युलर मोशन. हा जो मून आहे,
अर्थ भोवती सर्क्युलर मोशन करत असतो, त्यामुळं हा मून अर्थ वरती फॉल होत नाही. आता या ठिकाणी सर्क्युलर मोशन स्टडी करत असताना मी या ठिकाणी एक बॉडी घेते अँड आय टाय दॅट बॉडी टू अ स्ट्रिंग अँड आय रिव्हॉल्व दॅट बॉडी इन अ सर्कल. तर ही बॉडी मी कशी रिव्हॉल्व करतोय, सर्कल मध्ये रिव्हॉल्व करतोय. तर ह्या बॉडीची सर्क्युलर मोशन होत असताना नेमकं काय होतं, तर या बॉडीला मी हेल्ड करतोय बाय अ स्ट्रिंग. या बॉडीला कशाने हेल्ड केलेलं आहे, स्ट्रिंगनं हेल्ड केलेलं आहे. आणि त्यामुळं या बॉडीमध्ये काय प्रेझेंट असते, सर्क्युलर मोशन प्रेझेंट असते. आणि दोन बॉडीमध्ये सर्क्युलर मोशन प्रेझेंट असताना या दोन बॉडीमध्ये फोर्स प्रेझेंट असतो आणि या फोर्सलाच काय म्हणायचं, सेंट्रीपेटल फोर्स. या फोर्सला आपण काय म्हणतो, सेंट्रीपेटल फोर्स. तर इथं सेंट्रीपेटल फोर्सची डेफिनेशन आपण यानुसार देऊ शकतो. तर इथं आपण असं म्हणू शकतो, फॉर अ सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी a real force acts on the body which is along the radius and directed towards the center of circle. आणि हा कशाच्या दिशेने ऍक्ट होतो, सर्कलच्या दिशेने ऍक्ट होतो. तर इथं सेंट्रीपेटल फोर्सची आपण डेफिनेशन यानुसार दिलेले, फॉर अ सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी रियल फोर्स, म्हणजे सर्क्युलर मोशन होत असताना अ रियल फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉडी, या बॉडीवरती रियल फोर्स ऍक्ट होत असतं. which is along radius, हा फोर्स कशावरती असतो, रेडियस वरती असतो. and directed towards center of circle, तर हा फोर्स कोणाच्या दिशेने ऍक्ट होत असतो, सर्कलच्या दिशेने ऍक्ट होत असतो. तर आता या ठिकाणी हा मून आहे आणि ही काय आहे, अर्थ आहे. तर मून आणि अर्थच्या मध्ये सेंट्रीपेटल फोर्स असतो, हा अदृश्य स्वरूपात असतो. असं काही नाही मून आणि अर्थ मध्ये दोरे बांधल्या आणि हा मून अर्थ भोवती फिरतोय, असं नाही. तर हा मून आणि अर्थ यांच्यामध्ये एक अदृश्य स्वरूपाचा फोर्स असतोय आणि या फोर्सला सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो. आणि या ठिकाणी सेंट्रीपेटल फोर्स म्हणजेच कोणता असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं आपण म्हणू शकतो. ओके. तर मून आणि अर्थ मध्ये सर्क्युलर मोशन प्रेझेंट असण्यासाठी या ठिकाणी कोणत्या फोर्सची गरज आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची गरज आहे. ओके. आता याच्या पुढचा एक पॉइंट आपण पाहणार आहोत. तर इथं आपण प्लॅनेटरी मोशन, तर प्लॅनेटरी मोशन हा पॉइंट कोणी दिलेला आहे, केपलर या सायंटिस्टने दिलेला आहे. तर इथं आपण केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हा भाग आपण पाहणार आहोत. तर केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन हा भाग पाहण्या अगोदर हियर वी सी हाऊ टू ड्रॉ इलिप्स. आपण काय पाहणार आहोत, हाऊ टू ड्रॉ इलिप्स. इलिप्स म्हणजेच काय, मोशन इन इलिप्टिकल ऑर्बिट. तर इथं इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये काय प्रेझेंट असते, मोशन प्रेझेंट असते. तर आता इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये दोन फिक्स्ड पॉइंट्स असतात. काय प्रेझेंट असतात, दोन फिक्स्ड पॉइंट. तर हा जो एक फिक्स्ड पॉइंट याला
फोकस म्हणायचं आणि हा दुसरा फिक्स्ड पॉइंट हा सुद्धा दुसरा फोकस आहे. तर इलिप्स मध्ये दोन फोकस प्रेझेंट असतात. तर दोन फोकस यालाच आपण काय म्हणूया, फोकाय म्हणूया. काय म्हणायचं, फोकाय. Here we see how to draw an ellipse. For that purpose here I have taken a cardboard, two nails, string and a pencil. First of all I fix these two nails on cardboard by some distance apart. One nail I have fixed here and this is another nail. Okay, now what I do here, this is the pencil and I have tied the pencil to the string in this way. Now I pass this string through these two nails and here we draw ellipse in this way. In this way we can draw the ellipse. And in case of this ellipse, these two fixed points are present. One is fixed points are present. This is one focus and this is another focus. S and S dash. Here we see next point, that is Kepler's laws of planetary motion. Before we start for the Kepler's law, here we see brief history about the planetary motion. Earlier it was thought that at the center of universe Earth is present and planet and sun are revolving round the Earth. म्हणजे पूर्वी असं म्हणणं होतं, तर सेंटरला, युनिव्हर्सच्या सेंटरला काय प्रेझेंट असेल, अर्थ प्रेझेंट असेल आणि सन आणि प्लॅनेट्स हे अर्थ भोवती सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व होत असतील. तर हे अर्लियर कन्सेप्ट होता. तर हा अर्लियर कन्सेप्ट हा कुणी खोडून काढलेला आहे, तर कोपर्निकस या सायंटिस्टने, ऍस्ट्रॉनॉमरने खोडून काढलेला आहे. तर कोपर्निकसनं काय सांगितलं, तर ऍट द सेंटर ऑफ युनिव्हर्स सन इज प्रेझेंट अँड planets and earth are revolving round the sun in circular orbit. Also he said that earth is the third planet from the sun. सन पासून अर्थ हा कितवा प्लॅनेट असेल, तिसरा प्लॅनेट असेल. म्हणजे अर्थच्या आतमध्ये दोन प्लॅनेट्स असतील, एक मर्क्युरी म्हणजेच बुध आणि व्हीनस म्हणजे कोणता, शुक्र. असं सांगितलेलं आहे. कोणी सांगितलेलं आहे, कोपर्निकसनं सांगितलेलं आहे. कधी, 1543 ला सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर केपलर हा सायंटिस्ट पुढे आलेला आहे आणि केपलरने काय सांगितलं, तर he said that planets are revolving round the sun in elliptical orbit. म्हणजे समजा हा सन असेल तर हे प्लॅनेट सन भोवती कसे फिरत असतात, इलिप्टिकल ऑर्बिटने फिरत असतात. तर हे कुणी सांगितलेलं आहे, केपलरने सांगितलेलं आहे. तर केपलरने काय करेक्शन केलं कोपर्निकस लॉ मध्ये, तर प्लॅनेट्स हे इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतात हे सांगितलेलं आहे. नाउ हियर वी सी इन डिटेल केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स लॉज डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. हियर वी सी फर्स्ट लॉ, केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर यालाच आपण काय म्हणतो, लॉ ऑफ ऑर्बिट असं सुद्धा म्हणतो. यालाच काय म्हणायचं, लॉ ऑफ ऑर्बिट. तर इथं लॉ ऑफ ऑर्बिट म्हणजेच काय, प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग राउंड द सन
in elliptical orbit with sun is present at one of the focus. समजा यस या ठिकाणी सन प्रेझेंट आहे आणि प्लॅनेट जे आहेत हे सन भोवती रिव्हॉल्व होत असतात. हे कसे रिव्हॉल्व होत असतात तर इलिप्टिकल ऑर्बिटनं रिव्हॉल्व होत असतात. तर यालाच आपण काय म्हणतोय लॉ ऑफ ऑर्बिट. ओके, याच्यानंतर हिअर वी सी सेकंड लॉ. Second law, it is also called as law of area. यालाच काय म्हणायचं law of area. तर या ठिकाणी मी here I consider motion of planet around the sun. तर इथं आपण सनची प्लॅनेटची सन भोवतीची मोशन पाहणार आहोत. सपोज हिअर सन इज प्रेझेंट. काय प्रेझेंट आहे सन. आणि समजा प्लॅनेट हा ए पासून कुठपर्यंत जाते बी पर्यंत जाते. ए पासून कुठपर्यंत जाते बी पर्यंत जाते. किती कालावधीमध्ये जाते टी या टाइम मध्ये जातोय. तर या ठिकाणी एस ए मी जॉईन करतोय, बी एस जॉईन करतोय आणि ही एरिया कन्सिडर करतोय. तर टी टाइम मध्ये प्लॅनेटनं किती एरिया कव्हर केलेली आहे ASB इतकी एरिया कव्हर केलेली आहे. आता तोच प्लॅनेट समजा सी पासून कुठपर्यंत जातोय डी पर्यंत जातोय. किती कालावधीमध्ये जातोय टी इतक्या कालावधीमध्ये जातोय. तर इथं CS मी जॉईन करतोय, शिवाय CD जॉईन करून घेऊया आणि या ठिकाणी ही एरिया कन्सिडर करतोय. तर या ठिकाणी केपलरचं काय म्हणणं होतं area of sector ASB is equal to area of sector CSD. म्हणजेच काय टी टाइम मध्ये प्लॅनेटनं जेवढी एरिया कव्हर केली तेवढीच एरिया टी टाइम मध्ये प्लॅनेट दुसऱ्या ठिकाणी कव्हर करेल. आणि याच्या बाबतीत लॉ दिलेला आहे आणि यालाच आपण काय म्हणतोय द लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट sweeps equal areas in equal interval of time. म्हणजे काय लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट म्हणजे ए पासून एस पर्यंत आणि बी पासून एस पर्यंत या लाईन जॉईन करायच्या. इथं एरिया कन्सिडर करायच्या. सी पासून एस पर्यंत आणि डी पासून एस पर्यंत लाईन जॉईन करून घ्यायची आणि इथली एरिया कन्सिडर करायची. तर इथं लाईन जॉईनिंग सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे टी टाइम मध्ये ASB ही एरिया कव्हर केली जाते, तेवढ्याच टाइम मध्ये CSD ही एरिया सुद्धा काय केली जाते कव्हर केली जाते. तर हा सेकंड लॉ झालेला आहे. आता या ठिकाणी आपण थर्ड लॉ पाहणार आहोत. थर्ड लॉ यालाच आपण काय म्हणतोय लॉ ऑफ पिरियड. यालाच काय म्हणायचं लॉ ऑफ पिरियड. तर या ठिकाणी मी मोशन ऑफ प्लॅनेट कन्सिडर करतोय. समजा यस हा फोकस आहे, या ठिकाणी प्लॅनेट आहे. काय घेतला प्लॅनेट. प्लॅनेट इज परफॉर्मिंग इलिप्टिकल मोशन. प्लॅनेट काय परफॉर्म करतोय इलिप्टिकल मोशन. सपोज स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ planetary motion is directly proportional to the cube of mean radius of the planet in elliptical orbit. तर यालाच आपण काय म्हणतोय लॉ ऑफ पिरियड. तर या ठिकाणी पिरियड म्हणजेच काय तर प्लॅनेटला एक इलिप्स कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी याला काय म्हणायचं पिरियड. तर प्लॅनेटला एक इलिप्टिकल मोशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा कालावधी याला आपण काय म्हणतो पिरियड म्हणतो.
आणि मीन रेडियस म्हणजे काय, तर हा इलिप्सचा मेजर ऍक्सिस घेत आहे, म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स घेत आहे. हा इलिप्सचा काय घेतला, सेंटर घेतला. हा इलिप्सचा काय असेल, फोकस असेल. आणि समजा हा प्लॅनेट असेल, तर ओ पासून पी पर्यंतचं डिस्टन्स यालाच काय म्हणायचं, मीन रेडियस. तर मॅथमॅटिकली लॉ ऑफ पिरियड आपण यानुसार सांगू शकतोय, square of period of planet is directly proportional to the cube of mean radius of elliptical motion. तर यालाच आपण काय म्हणतोय, लॉ ऑफ पिरियड. तर हा जो लॉ आहे याच्या बाबतीत एक्झाम्पल सुद्धा विचारले जाऊ शकतात. आणि इथं आपण हे असं सुद्धा लिहू शकतोय, टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू आर क्यूब. टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंटलाच काय म्हणते, के इंटू आर क्यूब. तर इथं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब यालाच आपण काय म्हणू शकतोय, के. आणि हा फॉर्म्युला एक्झाम्पल्स मध्ये यूज केला जाऊ शकतो. Here we see one example regarding the Kepler's law of planetary motion. Suppose PE be a planet revolving around a star at a distance r. तर हा प्लॅनेट स्टार पासून किती डिस्टन्स वरती रिव्हॉल्व होते, r इतक्या डिस्टन्स वरती रिव्हॉल्व होते. तर या प्लॅनेटचा पिरियड समजा t असेल. ओके. आता सेम प्लॅनेट स्टार पासून डबल डिस्टन्स वरती रिव्हॉल्व होते, म्हणजे इथं आर आहे तर किती डिस्टन्स वरती रिव्हॉल्व होते, 2r इतक्या डिस्टन्स वरती रिव्हॉल्व होतोय. ओके. मग या प्लॅनेटचा पिरियड किती असेल, म्हणजे या ठिकाणचा काय फाइंड आउट करायचं आहे, पिरियड. ओके. वी नो पिरियड. पिरियड मीन्स इट इज द time required for the planet to complete one circle round the star is called as period. ओके. तर आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. तर आता गिवन मध्ये आपण काय म्हणूया, फर्स्ट ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट. तर इथल्या रेडियसला r1 इज इक्वल टू काय म्हणूया, r. आणि पहिला पिरियड, पहिल्या ऑर्बिटचा पिरियड t1 इज इक्वल टू काय घ्यायचा, t. आता सेकंड ऑर्बिटला, म्हणजे ह्या ऑर्बिटला r2 ची व्हॅल्यू किती द्यायची, 2r. तर त्यावेळी कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची, t2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हिअर वी यूज फॉर्म्युला t स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू r क्यूब. t स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू r क्यूब. t स्क्वेअर इज इक्वल टू k इंटू r क्यूब. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, t1 square is equal to k into r1 cube. I write this is first equation. And for second period, t2 square is equal to k into r2 चा cube. हे second equation आहे. Okay. Divide equation 2 by equation 1. 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशन मी काय करतोय, डिवाइड करतोय. हिअर वी गेट t2 स्क्वेअर अपॉन t1 स्क्वेअर इज इक्वल टू k इंटू r2 क्यूब अपॉन k इंटू r1 चा क्यूब. k ला k काय झाला, कॅन्सल. तर इथं t2 स्क्वेअर अपॉन t1 स्क्वेअर. t1 म्हणजे किती व्हॅल्यू आहे बरोबर, t1 इज इक्वल टू t स्क्वेअर इज इक्वल टू r2 ची व्हॅल्यू किती आहे, 2r अपॉन r1 ची व्हॅल्यू किती आहे, r चा क्यूब. हिअर वी गेट t2 स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर इज इक्वल टू 8r क्यूब अपॉन r क्यूब. r क्यूब इज cancelled with r क्यूब. Therefore t2 square is equal to 8 into t square. Therefore t2 is equal to root 8 into t. Therefore t2 is equal to 2 root 2 into t. म्हणजेच प्लॅनेटचा रेडियस मूळच्या किती करायचा, डबल. तर पिरियड हा किती मिळेल, रूट 8 इंटू टी. इथल्याच्या किती मिळेल, रूट 8 इंटू टी. हिअर वी सी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.
Newton's law of gravitation, it can be stated as every particle in universe attracts every other particle with a definite force. That force is directly proportional to the product of masses of two particles and inversely proportional to the square of distance between two particles. That is called as Newton's law of gravitation. तर हा लॉ आपण यानुसार एक्सप्लेन करू शकतोय. तर या ठिकाणी मी दोन पार्टिकल्स घेतलेले आहेत हॅव्हिंग मासेस m1 अँड m2. लेट r बी द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स. या दोन पार्टिकल मध्ये डिस्टन्स किती घ्यायचं? r घ्यायचं. तर आता m1 पार्टिकल हा m2 च्या दिशेने अट्रॅक्ट होतो विथ अ फोर्स f, as well as m2 particle is attracted by m1 particle with a force. Then according to Newton's law of gravitation, F is directly proportional to the product of masses of two particles. म्हणजेच F हा कसा असतो? Proportional to product of masses of two particles, and F is inversely proportional to the square of distance between two particles. म्हणजे हा फोर्स जो आहे या डिस्टन्सच्या इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स यानुसार आपण देऊ शकतो. तर आता कंबाइनिंग अबाउट टू इक्वेशन्स, हे कसं होऊ शकतं? F is proportional to m1 into m2 upon r square. F is equal to constant m1 into m2 upon काय घेतलं? r square. तर इथं F is equal to हा जो कॉन्स्टंट आहे याला काय म्हणायचं? G म्हणायचं. F is equal to G m1 into m2 upon काय म्हणतोय? r square. तर यालाच आपण काय म्हणतोय? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि या ठिकाणी हा जो G आहे, G ला काय म्हणायचं? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट and its value is 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर यानुसार आपण काय देऊ शकतोय? न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन देऊ शकतोय. हिअर वी सी वन एक्झाम्पल इन केस ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सपोज दिस इज द अर्थ. The mass of earth is 6 into 10 raised to 24 kg and this is the moon. हा काय आहे? मून. Mass of moon is equal to 7.4 into 10 raised to 22 kg. The distance between earth and moon, earth आणि moon मधलं distance दिलेलं आहे. What is that distance? 3.84 into 10 raised to 5 kilometer. Means 3.84 into 10 raised to 5 into 10 raised to 3 meter. Means 3.84 into किलोमीटरचं मीटर मध्ये करताना किती न मल्टिप्लाय करतोय? 10 raised to 3 मीटर न मल्टिप्लाय करतोय. 10 raised to 8 मीटर हे डिस्टन्स झालं. G ची व्हॅल्यू दिलेली आहे 6.67 into 10 raised to minus 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणती असते? G ची. Asked to find force of attraction between earth and moon. कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची? F ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके. Here we use the formula. Which formula we can use here? We use Newton's law of gravitation. काय फॉर्म्युला? F is equal to G m1 into m2 upon r square. F is equal to G into m1 म्हणजे काय घ्यायचं? मास ऑफ अर्थ. तर याला me म्हणते आणि
आणि m2 म्हणजेच काय, मास ऑफ मून. तर इथं m म्हणते डिवायडेड बाय r स्क्वेअर. The value of G is 6.67 into 10 raised to minus 11. Mass of Earth, its value is 6 into 10 raised to 24. Mass of Moon किती value आहे, 7.4 into 10 raised to 22 divided by. Distance between Earth and Moon, its value is 3.84 into 10 raised to 8 brackets square. Here we get 6.67 into 6 into 7.4 into, आता किती व्हॅल्यू येईल या ठिकाणी बरोबर, 22 मधून 11 वजा केले 11 आणि 24 आणि 11, 24 आणि 25 आणि 10 35, 10 raised to 35 डिवाइड बाय. इथं 3.84 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 10 raised to किती आलं 16. Here we get 6.67 into 6 into 7.4 divided by 3.84 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 35 मधून किती वजा करायचं 16 वजा करायचं. तर इथं 10 raised to I think 19 इतकी व्हॅल्यू मिळते. आणि आता हे सिम्प्लिफाय करायचं, हे काय करायचं सिम्प्लिफाय करतो. तर याची व्हॅल्यू 20 into 10 raised to 19 मिळते. मीन्स 2 into 10 raised to 20. फोर्स कोणत्या युनिट मध्ये मेजर करतो आपण, न्यूटन मध्ये. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड मून इज 2 into 10 raised to 20 न्यूटन. इतका फोर्स मिळतो. Here we see one question, that is, how did Kepler help Newton in considering inverse square law? म्हणजेच F is inversely proportional to R square. हा पार्ट कुणी कन्सिडर केलेला आहे, न्यूटननं कन्सिडर केलेला आहे. कशामध्ये, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये कन्सिडर केलेला आहे. तर F is inversely proportional to R square हे न्यूटननं कशानुसार घेतलेलं आहे, केपलर्स लॉ वरून घेतलेलं आहे. तर हे कसं घेतलेलं आहे तो भाग या ठिकाणी आपण प्रूव्ह करतोय. तर हे प्रूव्ह करत असताना मी या ठिकाणी काय घेतोय, सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी. बॉडीची काय कन्सिडर करतोय, सर्क्युलर मोशन. तर O हा सेंटर असेल, R हा रेडियस असेल, M बी द पार्टिकल and particle is moving with speed v. पार्टिकलचा लिनियर स्पीड किती असेल, v इतका असणार आहे. तर हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना that particle, a force act on that particle called as centripetal force. इथं सेंट्रिपेटल फोर्स प्रेझेंट असतो. आणि पाठीमाग आपण पाहिलेला सेंट्रिपेटल फोर्स असतो सर्क्युलर मोशन मध्ये. तर सेंट्रिपेटल फोर्सची व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यानुसार फाइंड आउट करू शकतो. F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. m मीन्स काय घ्यायचं, मास ऑफ पार्टिकल. v मीन्स स्पीड ऑफ द पार्टिकल, लिनियर स्पीड घ्यायचं. r मीन्स काय घेतोय, रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. तर आता या ठिकाणी v ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यानुसार द्यायची. डिस्टन्स अपॉन काय लिहू शकतोय, टाइम. तर इथं डिस्टन्स किती घ्यायचं, 2 पाय r अपॉन t. तर v ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवते. तर इथं f इज इक्वल टू m इंटू 2 पाय r अपॉन t ब्रॅकेटचा काय घ्यायचा, स्क्वेअर डिवायडेड बाय r. तर इथं f इज इक्वल टू m इंटू 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर डिवायडेड बाय किती घेते, r. तर इथं एका r ला एक r काय केला, कॅन्सल. तर या ठिकाणी f ची व्हॅल्यू मिळेल f इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर m इंटू r डिवायडेड बाय t चा स्क्वेअर. आता या ठिकाणी मी काय करतोय, ऍडजस्टमेंट करतोय. r स्क्वेअर न न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटर मध्ये कितीने मल्टिप्लाय करायचं, r स्क्वेअर न मल्टिप्लाय करायचं.
मग या ठिकाणी एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम इंटू आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर इंटू काय झालं आर स्क्वेअर. आता आर क्यूब ही व्हॅल्यू न्यूमरेटर मध्ये आहे, तर न्यूमरेटर मधली व्हॅल्यू कॅन्सल करायचे म्हणून आपण यानुसार लिहू शकतोय एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये आणत असताना टी स्क्वेअर अपॉन काय लिहायचं आर क्यूब लिहायचं. बरोबर. आता हा आर क्यूब डिनॉमिनेटर मध्ये आणलेला आहे, हा उलटून गुणिले केला तर आर क्यूब कुठे येईल या ठिकाणी, म्हणजे हा आर क्यूब या ठिकाणी लिहिलेला आहे, हा कसा आहे बरोबर आहे, इंटू या ठिकाणी काय घेतोय आर स्क्वेअर. तर या ठिकाणी हे आपल्याला माहित आहे केप्लर्स लॉ मध्ये, केप्लर्स थर्ड लॉ मध्ये आपण हा भाग पाहिलेला आहे टी स्क्वेअर ई अपॉन आर क्यूब इज इक्वल टू किती घेतलं होतं के. तर या ठिकाणी एफ इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एम अपॉन के इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर. तर या ठिकाणी एम म्हणजे काय मास ऑफ पार्टिकल, हा कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन आर स्क्वेअर, म्हणजेच एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तर यानुसार न्यूटननं हा भाग कशानुसार कन्सिडर केलेला आहे, केप्लर्स लॉ ऑफ मोशन नुसार कन्सिडर केलेला आहे. आणि यानुसार एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर हा भाग आपण प्रूव्ह करू शकतो.